हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आज गुरुवार आहे, संध्याकाळी 8 वाजलेत आणि बघा आम्ही सगळेजण रेडी छान. तर आज आम्ही चाललो आहेत बाहेर म्हणजे आम्ही स्वामींच्या मठात चाललो आहे. इकडे स्वामींची छान मस्त आम्ही दिवाबत्ती वगैरे केली, आरती केली छान मस्त सगळ्यांनी मिळून. तर आज आत्यांनी पण सुट्टी घेतली होती कामावरून, म्हणून मग आम्ही सगळेजण स्वामींच्या मठात चाललो. खूप खूप शुभेच्छा. बघा आमची पिऊ इकडे, शंभू, आत्या, आम्ही सगळेजण रेडी. आणि सचिन काही इथं नाही आता, कारण ते खालीच आहेत. ते बोलले कामावून मी डायरेक्ट येतो मठात, तुम्ही तिथंच या. तर आम्हाला तर रिक्षा करून त्यांनी बोलले मठामध्ये. आम्ही निघालोत आता. तर बघा तिथं आम्ही ब्लॉग बनवलं होतं याआधी. तर ब्लॉग बनवलं होता तेव्हा तिथले लोक आम्हाला जिथले जे काही स्वामींचे तिथं जे देखरेख करतात त्यांच्या मठाची, ते सगळेजण आम्हाला बोलले होते स्वामी भक्त मी ब्लॉग बनवतो तर गुरुवारी पण नक्की आवर्जून या आमचा ब्लॉग बनवायला संध्याकाळच्या वेळेस, असं बोलले होते आम्हाला एकदा. मग म्हणलं आम्ही नक्की येऊ. म्हणलं संध्याकाळी आम्ही संध्याकाळी जात नाही जास्त करून, दुपारचं जातो. तर मग आज आम्ही आवर्जून संध्याकाळी चाललो आहे, कारण ते बोलले ते महाप्रसाद पण असतो स्वामींचा, तर तो पण प्रसाद पण घ्यायला या तुम्ही सगळेजण, आणि छान ब्लॉग पण तुमचा मस्त बनवला जाईल सगळ्यांमध्ये. तर चला आपण आधी जाऊयात, खाली जाऊन रिक्षा करूयात आणि मग आपण मठात जाऊयात. तर बघा तुम्ही आमचा ब्लॉग आता कंटिन्यू करा, आपण निघूयात आता. तर बघा आम्ही आता आलोत मठाच्या बाहेर आहेत आता. हे दादा आम्हाला सोडवायला आले होते रिक्षावाले. इकडे मठ आहे, आम्ही इकडे मठात चाललो होतो आतमध्ये. मी नंबरला थांबले इथं. पिऊ, तिची आजी आणि शंभू दोघे जण आतमध्ये बसले तिथं मठामध्ये. आणि बघा बाहेर सगळं गाड्या भरपूर साऱ्या पार्क केलेल्या आहेत आणि खूप जास्त गर्दी आहे आज. बघा आमचं आता दर्शन वगैरे झालं, आम्ही प्रसाद पण घेतला आणि छान होते प्रसाद पण. चव पण त्याची मस्त होती, एकदम घरच्या जेवणासारखी चव होती प्रसादाची. बघा इकडं सचिनने रिक्षा लावली होती. ते पर आम्ही जेवायच्या वेळेस ते अचानक दर्शन घेऊनच आले होते आतमध्ये जेवायला. बघा इथं आम्ही सगळेजण आहोत आता. इकडं शंभू पण आहे बघा, इकडं शंभू, आत्या, पिऊ आणि आतमध्ये सचिन आणि पिऊ दोघेजण आतमध्ये बसलेत रिक्षात. तर आता आम्ही निघतो, भरपूर लेट झाले आता, 9, 9:15 होऊन गेलेत पूर्ण. चला आपण जाऊयात आता. बघा आम्ही यासाठी इकडं गाडी पार्किंगला लावली आहे. आता निघालेत आम्ही घरी जायला. इकडं दोघेजण येत आहेत, चाललो आहेत आता घरी जायला. शंभू त्याच्या पप्पांबरोबर चांगला चालतो बघा, माझ्याबरोबर अजिबात चांगला चालत नाही, म्हणजे व्यवस्थित चालत नाही. खूप नखरं करतो माझ्यासोबत चालताना. त्यांच्यासोबत बरोबर व्यवस्थित चालते दोघंजण बघा, सोबत हात धरून चालतो. माझ्यासारखा हात सोडायला बघतो आणि नाटकं करतो माझ्यासोबत. पप्पा बरोबर चालायला लागलाय आज. मी बाहेर आलं की सचिनकडंच त्याला देत असते हाताला धरून चालवायसाठी. त्यांचा हात धरून बरोबर चालतो, माझ्याबरोबर चाल म्हणलं की चालत नाही अजिबात तो. चल कुठे आहे घर? मग आमच्या शंभूला बरोबर बिल्डिंग माहिती आहे. गेट कशी येऊन थांबल्या, कारण गेट लावलं नाही तर गेट नसतं ना लावलं, आता तो आतमध्ये पण गेला असता. गेट उघडून दिलं, निघाला आतमध्ये. चल आतमध्ये चला. तर बघा फ्रेंड्स, आम्ही फायनली घरी आलो. 10:15 वाजले आम्हाला येता. रिक्षा लावली, पार्किंग चालत आलो आणि दुकानात पण थोडं काम होतं म्हणून सगळे तिथं गेलतो. एक जण सगळे घरी आले. आधी बघा सचिन शंभू घरी आले ते, आधी 2 जण आले. नंतर पिवडी आणि आत्या घरी आले होते. सगळ्या शेवट मी आले होते, तर माझं जरा काम होतं दुकानात म्हणून मी शेवटी आलते जरा. आणि हे सगळे आधीच आलते बघा. पिऊ, कसं वाटलं तुला मग स्वामींच्या मठात जाऊन? छान वाटलं? तुला आवडला तिथला प्रसाद? परत जायचं पुढच्या गुरुवारी अजून स्वामींच्या मठात दर्शनाला. तर आपल्या फ्रेंड्सला सांग सगळ्यांना, आपल्या चॅनलला नवीन चॅनल आहे आपला, त्याला सबस्क्राईब करायला. आमच्या चॅनलला लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा.
बघा आमच्या पिऊने तुम्हाला सांगितलं आहे आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला. आमचं नवीन चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. चला फ्रेंड्स, आपण भेटूयात आता नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.